प्रभूला धन्यवाद. परत एकदा देवाने आपल्याला हा समय दिला की आपण तिच्या चरणी यावं. यावेळेस आपण सर्व परमेश्वराच्या वचनाकडे जाऊ. एक छोटीशी प्रार्थना करू आणि वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, तुला धन्यवाद देतो कारण हा समय तुझ्याकडून आहे. मी प्रार्थना करतो आज परत एकदा तुझ्या वचनात राहून तू आमच्याशी बोल. त्या गहन आणि गुपित गोष्टी समजण्यासाठी कृपा दे आणि येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. मी घटावं, तूच वाढावा, तूच दिसावा आणि तुझी इच्छा पूर्ण व्हावी असं होते. पवित्र आत्म्याचं स्वर्गीय प्रकाशन तू दे आणि प्रभू तुझी इच्छा पूर्ण होते. पवित्र आत्माने मला आणि बसलेल्या प्रत्येकाला नियंत्रित कर. सर्व प्रकारचे अडखळणं येशूच्या नावात दूर दे आणि तुझा आत्मा कार्य करू दे. प्रार्थना येशूच्या नावाने मागितली. हालेलुया. बरं, मला एक सांगा, एखादा व्यक्ती खूप गरीब असेल, काय खूप गरीब असेल आणि त्याला अचानक खूप पैसे मिळाले. काय मिळाले? तर ते पैसे लोकांना दिसतील का नाही दिसणार? दिसतील का नाही दिसणार? कसं काय दिसतं बरं? ठीक आहे, एखादा व्यक्ती त्याला नोकरी लागली, भले त्याने लोकांना नाही सांगितलं तरी लोकांना कळतं का नाही कळत? अरे बोला ना. बरं, पैसा कसं काय दिसतो? तो गळ्यात घालून फिरतो का? पाठी लावून फिरतो का? मग त्याला खूप पैसा मिळाला हे कशावरून कळतं? काय फरक पडतो त्याच्या जीवनामध्ये? त्याच्या जीवनात काय फरक पडतो? आतापर्यंत तो 500चा शर्ट घालायचा, आता तो 5000चा घालेल. कारण काय आले त्याच्याकडे? समजतंय का? आतापर्यंत तो सायकलवर फिरायचा, आता कशावर फिरेल? मोटरसायकल किंवा 4 व्हीलरवर. बरोबर आहे ना? आतापर्यंत तो झोपडीत राहायचा, आता तो स्वतःसाठी काय बांधेल? बंगला. बोला, काय बांधेल? आणि ज्या वेळेस ह्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये दिसायला लागतील तर लोकांना त्याने नाही पण सांगितलं तरी लोकांना कळून जाईल याला काय मिळालंय? पैसा. बोला, काय मिळालाय? काहीतरी भेटलंय. म्हणून याची काय बदलली? परिस्थिती. बोला, काय बदलली? तसंच जर खरंच आपल्याला देव मिळाला ना तर लोकांना दिसायला लागतो. हालेलुया. दिसला पाहिजे. आमेन. देव मिळणं म्हणजे काय माहिती का? आपली परिस्थिती बदलते. बोला, आपली परिस्थिती बदलते. पैशापेक्षा देव मोठा आहे. हालेलुया. संपत्तीपेक्षा देव मोठा आहे. सोन्या चांदीपेक्षा देव मोठा आहे. सगळ्या धनापेक्षा देव मोठा. मग विचार करा, पैशापेक्षा मोठी गोष्ट आपल्याला भेटली आहे, मग आपल्या जीवनात ते दिसायला नको का? अरे बोला ना. पण दिसतं का? दिसतं का? का नाही दिसत? का नाही दिसत? फक्त देव कळलाय आपल्याला, अजून भेटला, अजून आपण देवाची मुलं झालो. ज्या दिवशी तुम्ही देवाची मुलं व्हाल ना तर लोकांना दिसायला लागेल. हालेलुया. सगळे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये लोकांना दिसायला लागतील. आमेन. समजलं का? आता मला 14 वर्ष झाले प्रभूची सेवा करून. 14 वर्षात मी एक पंधा इंजेक्शन घेतलं नाही. का? कारण मला कोण भेटलं? त्याच्या अगोदर दरवर्षी आजारी पडायचो आणि दवाखान्यात जायचो. पण जसा देव भेटला त्या दिवसापासून अजूनपर्यंत डॉक्टरला पैसे दिले नाही. का? कोण भेटला? देव भेटला. देवाने आजपर्यंत काही कमी पडू दिलं का? कारण कोण भेटला? देव. हालेलुया. प्रत्येक गोष्टीत परमेश्वर कृपा पुरवतो. आणि तुम्हाला माहिती का? दिसायला लागतं जगाला. काय व्हायला लागतं? दिसायला लागतं. देवाचं वचन म्हणतं, डोंगरावर बसलेलं नगर लपू शकत नाही, दिवा लावून मापाखाली ठेवत तर तो वर ठेवतात की सगळ्यांना दिसेल. आमेन. मग जर देव मला दिसला ना, मला भेटला ना, तर तो सगळ्यांना आपल्या जीवनाद्वारे दिसला पाहिजे. हालेलुया. आणि हीच देवाची इच्छा आहे. म्हणून प्रभू म्हणतो, आपण जे वचन पहिल्या दिवसापासून पाहतोय, शुक्रवार पासून, ते वचन परत वाचा. 2 कोरिंथ याचा 6वा अध्याय वचन 18 वाचा. आणि मी तुम्हाला पिता असा होईल. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला पिता असा होईल, तुम्ही मला पुत्र व कन्या आणि तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल. आमेन. देव म्हणतो की तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल. मग आपण कोणाचे लेकरं झालो? झालो नाही, व्हायला पाहिजे. हालेलुया. पण जर पाप आपल्या जीवनातून निघालं तर आपण देवाची मुलं होऊ शकतो. हे आपण शिकलो. आमेन. आता नीट लक्ष द्या. जगामध्ये ज्यावेळेस आपण जन्माला येतो तर आपल्याला 3 गोष्टी मिळतात. परत एकदा सांगतो, जे लेकरू जन्माला येतं ना
त्याला 3 गोष्टी मिळतात जन्मल्याबरोबर. जसा जन्म झाला त्याला 3 गोष्टी मिळतात. एक, स्वतःची ओळख भेटते त्याला. काय भेटते? जेव्हा लेकरू पोटात असतं तुम्ही नाव घेऊन बोलवतात का त्याला? तुम्हाला त्याचं नाव माहिती असतं का? तुम्ही नाव ठेवतात का? जरी डॉक्टरनी सांगितलं तरी नाही ठेवणार. लेकरू पोटात आहे, गर्भात आहे, पण तुम्ही त्याचं नामकरण करत. नामकरण केव्हा होतं? बोला केव्हा होतं? जन्म झाल्यानंतर. हालेलुया. त्याला ओळख भेटते. काय भेटते? जन्म झाल्यानंतर त्याला स्वतःची एक ओळख भेटते. त्या लेकराला त्याच्या नावाने ओळखलं जातं. आमेन. एक ओळख देतो देव, किंवा मनुष्याला एक ओळख भेटते जन्मानंतर. बरोबर आहे ना? दुसरी गोष्ट, ज्या वेळेस ते लेकरू जन्माला येतं ना, ज्या घरात जन्माला आलं, ज्या आई बापांच्या पोटी जन्माला आलं, त्याला एक नातं भेटतं. काय भेटतं? नातं. जन्म झाल्याबरोबर ते लेकरू कोणाचा तरी मुलगा, म्हणजे त्याचा कोणीतरी बाप आणि कोणीतरी आई असतं. हालेलुया. सगळे घरातले लोक त्याचे नातेवाईक होऊन जातात. आमेन. कशामुळे? त्याच्या जन्मामुळे. दुसरी गोष्ट, नातं भेटतं. बोला काय भेटतं? आणि तिसरी गोष्ट, त्या लेकराला जन्म झाल्याबरोबर अधिकार भेटतात. बोला काय भेटतात? अधिकार. कोणते अधिकार? त्या घरामध्ये राहण्याचा अधिकार, त्या घराचा अधिकार, त्या घरातल्या प्रत्येक वस्तूचा अधिकार. जे आई बापाचं आहे त्या सगळ्या गोष्टींवर त्याला काय मिळतो? अधिकार. बोला काय मिळतो? समजतंय का? जे सगळं आहे ना त्या घरातलं, ते कोणाचं होऊन जातं? लेकराचं. बोला कोणाचं होऊन जातं? याला म्हणतात जन्म घेणं. याला काय म्हणतात? जन्मानंतर ह्या 3 गोष्टी मिळतात आपल्याला. हालेलुया. तुम्ही जगामध्ये जन्म घेतला, तुम्हाला नाव मिळालं. जगामध्ये जन्म घेतला, जगातले नाते मिळाले. जगामध्ये जन्म घेतला, तुम्हाला जगातले अधिकार पण मिळाले. आधार कार्ड भेटलं, मतदान कार्ड भेटलं. बरोबर आहे ना? सगळ्या गोष्टी सुविधा भेटल्या. शाळेत जाऊ शकता, सगळ्या गोष्टी करू शकता. जगातले अधिकार पण तुम्हाला भेटले. पण तुम्हाला माहितीये का, बायबल देवाचं वचन सांगतं की देवाचा पुत्र होण्यासाठी आणि परमेश्वराला पिता म्हणण्यासाठी तुमचा अजून एक जन्म व्हायला पाहिजे. आमेन. योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय वचन 3 वाचा. योहान 3 आणि 3. येशू त्याला म्हणाला, येशू निकोदेमसला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुला खचित खरं खरं सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून. कसं? बोला बोला नव्याने जन्म. बोला नव्याने जन्म. प्रभू काय म्हणतो? नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. प्रवेशच करता येणार नाही. देवाचं राज्य त्याला भेटणारच नाही. देवाचं राज्य पाहता सुद्धा येणार नाही. काय घ्यावं लागेल? नव्याने. म्हणजे आपल्या प्रत्येकाला नव्याने काय घ्यायचं आहे? जन्म. जुन्या जन्मावर, जुन्या नावावर, जुन्या अधिकारावर, जुन्या नात्यांमध्ये तुम्हाला स्वर्ग भेटू शकत. पण ज्यावेळेस नवीन जन्म, नवीन ओळख, नवीन नाते आणि नवीन अधिकार जेव्हा तुम्ही प्राप्त करतात, त्यावेळेस तुम्ही नव्याने जन्म घेतात. हालेलुया. त्यावेळेस स्वर्गाचे अधिकारी तुम्ही होऊ शकतात. आमेन. मग ज्यावेळेस देव तुम्हाला जन्म देतो, जेव्हा येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवतो, जेव्हा येशूला मी माझा तारणारा म्हणून स्वीकारतो, तर आपला नव्याने काय होतो? जन्म. बोला काय होतो? बाप्तिस्मा घेणं म्हणजे काय? नव्याने बुडणं. पाण्यामध्ये आपण काय करतो? बाप्तिस्मेच्या वेळेस बुडतो आणि बाहेर निघतो. याचा अर्थ काय? जुना मनुष्य मेला. बोला जुना मनुष्य. आणि जो बाहेर निघाला तो काय? नवा. नव्याने जन्म. हालेलुया. मग नव्याने जन्म घेतला का? तुम्हाला या 3 गोष्टी भेटल्या पाहिजे. कोणत्या? पहिली ओळख. बोला काय? एक नवीन ओळख. बोला काय? दुसरी एक नवीन नातं. काय? आणि तिसरी एक नवा अधिकार. हालेलुया. मग त्याच्यातली पहिली गोष्ट आहे नवीन ओळख. बोला काय? जर तुमचा नव्याने जन्म झालाय, जर तुम्ही देवाचे पुत्र आहात ना, तर जगाला दिसलं पाहिजे तुमची नवीन ओळख. आमेन. एक वचन वाचू आपण. चला एक वचन काढू. लूक वर्तमान याचा 8वा अध्याय. लूक वर्तमान याचा 8वा अध्याय वचन 26 पासून पुढे. लूक 8 आणि वचन 26 पासून पुढे वाचा नीट. मग ते गालिलाच्या समोरील गरसेकराच्या प्रदेशात येऊन पोहोचले. गरसेकराच्या भागामध्ये येशू आणि त्याचे शिष्य आले. तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला. आता नीट लक्ष द्या. जसा येशू गरसेकराच्या जमिनीवर उतरला त्या जहाजामधून आणि तिथं खाली जेव्हा गेला, तर तिथं एक मनुष्य होता. त्याला भूते लागली होती. त्याला दुष्ट आत्मा लागलेला होता. त्या माणसाला काय लागलेला होता?
होती. भूते लागलेली होती, दुष्ट आत्मा लागलेला होता. पुढे बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता. उघडा होता तो. का? कारण सैतानाने त्याला पूर्णपणे बांधून टाकलेलं होतं. काय खायचं कळत नव्हतं, कसं राहायचं कळत नव्हतं, कसे कपडे घालायचे कळत नव्हते. हालेलुया. नीट लक्ष द्या. सैतान जेव्हा तुम्हाला पकडतो ना, तो तुम्हाला काहीच सुधरू देत. काय खातो आपल्याला कळत, काय पितो आपल्याला कळत. तंबाखू माहिती का तुम्हाला? तंबाखू बोलत जा, हा का नाही? हा. तंबाखू चोळली डुकराला दिली तर खातं का डुकर? खरं सांगा. डुकराला द्या बरं तंबाखू, खाईल का? बरं मिश्री द्या, खाईल का? बरं तपकीर द्या, खाईल का? पण माणूस, बोला, माणूस खातो. का खातो बरं? का खातो? डुकराला कळतं की हे खायची वस्तू, कुत्र्याला पण कळतं ही खायची वस्तू, पण माणसाला कळत. देवाचं वचन काय म्हणतं? या युगाच्या दैवताने यांची डोळे काय केलेली, यांची मन काय केली आहे? आंधळी. सैतानाने मन काय केलेली आहे? सैतान तुम्हाला कळूच देत नाही की ही इतकी घाण गोष्ट आहे जे डुक्कर पण खात, तरी मनुष्य काय करतो? खातो. समजतं का? जे डुकराला सुद्धा कळतं ना, ते सुद्धा माणसाला सैतान कळू देत. कळतंय का मी काय सांगतोय? मनुष्याने पाप केलं. बोला, काय केलं? माझ्याकडे लक्ष द्या. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आदामाने हवेने काय केलं? पाप केलं. आणि ते काय त्यांना समजलं आम्ही काय आहोत? नग्न आहोत. बोला, काय आहोत? मग त्यांनी काय केलं बरं? सैतान बघा कसं आहे बघा. जेव्हा सैतान एखाद्याला धरतो ना, आदामाने हवेला सैतानाने धरलं, आणि जेव्हा त्यांना कळलं की आम्ही नग्न आहोत, त्यांनी काय केलं माहिती का? अंजिराचे पानं तोडले. बोला, कोणते पानं तोडले? आणि स्वतःची नग्नता काय केली? झाकली. ही सैतानाची बुद्धी आहे. ही माणसाची, देवाची नाही. सैतान काय म्हणतो? अंजिराची पानं लाव. का बरं? अंजिराचे पानं कायमस्वरूपी राहणार आहेत का? पानं किती वेळ हिरवे राहतात? अरे बोला ना. जर पानं लावून शिवले त्याने लंगोट, कपडे बनवले त्यांनी अंजिराच्या पानाचे, मला सांगा ना, तुम्ही सकाळी पान तोडा झाडाचं, संध्याकाळपर्यंत काय देईल? वाळून जाईल. बोला, काय देईल? मग यांनी कोणते कपडे बनवले? अंजिराचे. बोला, कोणते? जेव्हा देव आला आणि देवाने पाहिलं की हे कोणते कपडे घालून उभे आहेत? अंजिराच्या पानांचे. देवाला वाटलं की हे कसं काय? अरे हे कपडे संध्याकाळपर्यंत पण नाही टिकणार. तुम्ही तुमची नग्नता ह्या अंजिराच्या पानांनी संध्याकाळपर्यंत पण झाकू शकत, कारण ते हवा आल्यानंतर वाळतील आणि गळून पडतील. समजतंय का? ही सैतानाची बुद्धी असते. तो आपल्याला चांगलं राहू देत, चांगलं खाऊ देत, चांगलं जगू देत नाही. आपले डोळे बंद करून ठेवतो तो. समजतंय मी काय सांगतो? आपण स्वतःला आरशात पाहतो ना, वाईट दिसत असलो जगाच्या दृष्टीने तरी आपल्याला आपण सुंदर दिसायला लागतो. कोण दाखवतो आपल्याला? सैतान. तू खूप सुंदर दिसतो. समजतंय का? जगामध्ये तुम्ही टीव्हीवर, पिक्चरवर पाहिलं असेल, हिरो हिरोईन्स ना एवढे एवढे कपडे घालून फिरतात. हसू नका, खरं आहे. तुम्ही पण पाहता पिक्चर. तुम्ही काय एकदम वरून उतरले नाही स्वर्गात, अशा हसतात जसं काय यांनी पाहिलंच नाही. अजून पण बरेच ख्रिस्ती लोक आहे ना, पाहतात पिक्चर. नरकात जा, स्वर्गात जाणार नाही. सोडून द्या ते धंदे. समजतंय का मी काय सांगतोय? नीट लक्ष द्या. एवढे एवढे कपडे घालून फिरतात. कोण? ते पिक्चर मधले हिरोईन्स. बरोबर आहे ना? शिकलेल्या नाहीत का? अरे बोला ना. सुशिक्षित नाहीये का? त्यांना ज्ञान नाहीये का? पैसा नाहीये का? जास्त कपडे विकत घेऊ नाही शकत का? अरे बोला ना. आपण गरीब आहेत ना, आपण गरीब आहेत ना, तरी पूर्ण कपडे घालतो. बरोबर आहे ना? जास्त महाग भेटतात का? उलट ते एवढे एवढे कपडे कसे भेटतात? सैतान म्हणतो पूर्ण कपडे घालायचे. जे मनुष्य करतो ना ते सैतानाला, सैतान कळूच देत नाही आपल्याला. तो म्हणतो उघडे राहा, आणि त्याच्यात फॅशन आहे. काय? हे देवाचं काम नाही. देव झाकणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि सैतान उघडणारा परमेश्वर आहे. आपला उघडणारा सैतान. समजतं मी तुम्हाला काय सांगते? ज्या वेळेस एखाद्या शरीराची नग्नता मनुष्य दाखवतो ना, समजून घ्यायचं ही बुद्धी माणसाची किंवा देवाची, ही कोणाची आहे? सैतानाची. चांगलं खाऊ देणार, चांगलं राहू देणार, चांगलं दिसू पण देणार, अगदी घाण दिसायला.
समजतंय का? मुलींनो नीट लक्ष द्या. देवाने सुंदर बनवलंय तुम्हाला, हा का नाही? एवढी बी भडक लिपस्टिक नाही लावायची की देव पण ओळखणार नाही. कळतंय का? कळतंय का? बरं मला एक सांगा, आपल्याला कोणी बनवलंय? उत्तर द्या पटकन. आपल्याला कोणी बनवलंय? किती जणांचा विश्वास आहे? हात वर करा. बाकीच्यांचा नसेल तर राहू द्या. देवाने बनवलंय, विश्वास आहे का? बरं, जेव्हा देवाने मला बनवलं किंवा तुम्हाला बनवलं, जेव्हा होठ बनवले तेव्हा देवाला माहिती नव्हतं का कलर कोणता द्यायचा? बोला, पटकन बोला. अरे बोला. देवाला नाही जमत का कलर मारणं? जेव्हा देवाने माझे ओठ बनवले किंवा तुमचे ओठ बनवले तर परमेश्वराला माहिती होतं ना कसा कलर मारायचा त्याला. मग दिला का नाही त्याने? मग आपण जास्त गडद करून देवाला काय सांगतो? आपण भडक लिपस्टिक लावतो तेव्हा देवाला काय सांगतो? तुला जमत असा कलर मारतात. खरंय की खोटंय? अरे बोला ना. देवाला चिडवतो आपण, देवाला सांगतो तुला काय जमत नाही रे. याला म्हणतात बघ, हे असे ओठ पाहिजे, तू काय बनवून ठेवले. मुली इतकी भडक लिपस्टिक लावा, एवढी पण नका लावणं की दुरून फक्त ओठच दिसतात, तोंड दिसतच नाही. काय कामाची अशी लिपस्टिक सांगा ना मला तुम्ही. हे देवाचं काम नाही, हे कोणाचं काम आहे? बोला, कोणाचं काम? की तो म्हणतो असं राहूच नका जसं देवाने बनवलंय. समजतंय तुम्हाला? आता मुलांकडे येऊ का? मुलांकडे येऊ का? फाटके चट्ट्या घालून फिरतात आजकालची मुलं. खरंय की खोटंय? आणि लोकांना दाखवतात फॅशन आहे. काय आहे? आदमने हवेला देवाने पाहिलं नाही, त्या बागेमध्ये बायबल म्हणतं त्याने चामड्याचे वस्त्र त्यांना घातले. हालेलुया. म्हणजे चांगले कपडे दिले ना घालून, ते अंजिराचे कपडे काढून टाकले आणि त्यांना चांगले वस्त्र दिले की त्यांची नग्नता झाकली झाली. मला एक सांगा, देव भेटल्यानंतर आपण आशीर्वादित झालो का भिकारी झालो? हा? मग तुम्ही भिकाऱ्यासारखे का राहता? इकडं ठिगळ, इकडं ठिगळ, इकडं फाटकी, इथून गुडघा दिसतो. आम्ही लहानपणी शाळेत जायचो ना, थोडी जरी चड्डी फाटली तरी आईला म्हणायचो मी जाणार. आणि आजकालचे लेकरं विकत घेऊन येतात फाटक्या चड्ड्या आणि अजून चर्च मध्ये गाणे म्हणतात, पुढे रंग आणि म्हणतात मी देवाचा मुलगा. देवाचा फाटक्या चड्ड्या घालणारे देवाचे मुलं. एवढं लक्षात घ्या. मी पहिल्या दिवशी बोललो होतो कसं? सरळ. बोला कसं? पटत तर घ्या, नाही पटत तर मला परत द्या. हालेलुया. स्टाईल, फॅशन याच्या नावाखाली सैतान तुम्हाला उघड करतोय. काय करतोय सैतान? उघड करतोय. जगासारखं राहायला लावतो तो. कसं? आणि देवाची इच्छा आहे तुम्ही कोणासारखं राहा? देवासारखं. बोला कशासारखं? तुम्हाला कोणासारखं बनवलंय देवाने? देवासारखं. बोला कोणासारखं? मग आपण कोणासारखे दिसलो पाहिजे? जर मी देवाचा मुलगा आहे ना तर कोणासारखा दिसलो पाहिजे? मग आपण कोणासारखे दिसतोय? सलमान खान उघडा फिरतो, तुम्ही पण उघडे फिरून राहिले. मग तुम्ही कोणासारखे आहेत मला सांगा? तुम्ही कोणासारखे आहेत? कोणती फॅशन? जी आपलं शरीर दाखवेल ती फॅशन नाहीये. देवाला आवडणारी गोष्ट नाहीये. देव झाकणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. असे राहा की देवाला आवडाल. कोणाला आवडाल? माणसाला नाही आवडले तरी पण कोणाला आवडलं पाहिजे? देवाला. आमेन. हा. एवढा बी मेकअप नका करू की देव पण ओळखणार. येणार आहे नाईश घ्यायला? किती जणांना विश्वास? नक्की. मग येशू घ्यायला आल्यानंतर तुम्हाला ओळखता आला पाहिजे. देवाने पाहिलं ना तुमचं तोंड, देवाला ओळखता आलं पाहिजे ही मीच बनवली बॉईला. एवढी लिपस्टिक लावून नका बसू की देव ओळखणार नाही. हीच आहे का ती जिला मी बनवलं होतं? अशी पण हेअरस्टाईल नका करू कोंबड्यासारखी की देव तुम्ही ओळखणारच नाही की मी अशी केस बनवलेच नव्हते, हा तर दुसराच दिसतोय. समजतंय का? अरे बोला. असे तुऱ्या कोंबड्याच्या तुऱ्यासारखे लाल लाल केस करून फिरतात आजकालचे आणि वाटतं त्यांना देवाची मुलं. असे देवाची मुलं स्वर्गामध्ये शोभाल का तुम्ही मला सांगा?
स्वर्गामध्ये नुसतं मनात डोळे बंद करून विचार करा, मी स्वर्गात आहे असं सरळ केस करून, किती घाण दिसेल ते. तो गॅब्रिएल, तो मिखाएल, सगळे स्वर्गदूत तिथं सफेद कपडे घालून एकदम छान देवाची आराधना करतायत आणि तिथं तुम्ही कोंबड्याच्या तुऱ्यासारखे अशी केस घेऊन आराधना करण्यासाठी लात मारून हाकले देव तिथून. तुम्हाला कळतं का मी काय सांगतोय? देवाची काय वा, मोठ्याने बोला, देवाची काय वा. आणि देवाची मुलं आहे ना सगळ्या बाबतीत झाली पाहिजे. आमेन. नुसतं बोलणं नाही, ओळख. एक नवीन ओळख देतो देव. काय देतो? ओळख. हालेलुया. बायबल म्हणतं गरसेकराच्या भागामध्ये येशू गेला, एक भूतग्रस्त व्यक्ती, दुष्ट आत्मा लागलेला व्यक्ती कपडे घालत नव्हता, नग्न होता. कारण सैतान कपडे घालूच देत नाही. सैतान म्हणतो उघडेच बसा, कपडे जरी घातलेला तरी काहीतरी दाखवाच तुम्ही. ही सैतानाची बुद्धी आहे. कळतं का मी काय सांगते? किती सरळ बोलायचं माणसाने, याला बी काही लिमिट असते की नाही? बहिणींनो नीट लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्हाला कोणीही पुरुष बघेल ना, तर अशा गोष्टी तुमच्यामध्ये दिसू देऊ नका ज्या नाही दिसल्या पाहिजे. स्पष्ट बोलायला लावू नका. तुम्हाला कळतं मी काय सांगतोय? समजतंय का? वासना आणि घाण विचार तेव्हाच निर्माण होतात जेव्हा काहीतरी ते दिसतं जे दिसायला नको. अशा रीतीने स्वतःला झाकायचं. समजतंय का? अशा रीतीने स्वतःला कव्हर करायचं. आमेन. देवाने तुम्हाला जगामध्ये प्रदर्शन करण्यासाठी नाही, त्याची लेकरं होण्यासाठी निवडलेले. हालेलुया. हालेलुया. समजलं सर्वांना? बायबल म्हणतं तो भूतग्रस्त जो होता ना सैतान, त्याला कपडे सुद्धा घालू देत नव्हता. बिचारा नग्न होता, उघडा फिरत होता. चूक त्याची नाहीये, चूक कोणाची? ज्या सैतानाने त्याला बांधून ठेवलेलं आहे. लक्ष द्या, वाचा देवाचे. बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरातून राहत असे. तो येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढे पाहून मोठ्याने म्हणाला, हे येशू परात्पर देवा. ज्या वेळेस त्या भूतग्रस्ताने येशू ख्रिस्ताला पाहिलं तर बायबल असं म्हणतं, येशू ख्रिस्ताला बघितल्याबरोबर तो भूतग्रस्त काय बोलला? वाचा परत. हे येशू परात्पर देवाच्या मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा. आमेन. येशूची ओळख काय होती? योसेफाचा मुलगा बोलला का तो? मरियेचा मुलगा बोलला का तो? नाही. काय बोलला? हे परात्पर देवाच्या पुत्रा. हालेलुया. जो देवाचा मुलगा असतो ना, जगात त्याची ओळख त्याच्या जगातल्या बापाने नाही, स्वर्गातल्या बापाने होते. हालेलुया. समजते का? येशूला जन्म कोणी दिला? त्याचं नाव काय होतं? मरिया. बोला काय होतं? त्याच्या जगिक पित्याचं नाव काय होतं? योसेफ. पण तुम्हाला माहिती का, दुष्ट आत्मा जेव्हा त्याला ओळखतोय ना, तर योसेफाच्या नावाने ओळखतोय का? मरियेच्या नावाने ओळखतोय का? नाही. तर कोणाच्या नावाने ओळखतोय? स्वर्गीय पित्याच्या. हालेलुया. हे परात्पराच्या पुत्रा. आमेन. देवाची ही नवीन ओळख आहे. ज्या वेळेस तुम्ही नव्याने जन्म घेतात ना, जुनी ओळख मिटून जाते. हालेलुया. तुम्हाला एक नवीन ओळख देव देतो. तुम्ही कोणाचे मुलं म्हणून ओळखले जातात? हालेलुया. माझी जुनी ओळख सर म्हणून होती, शिक्षक म्हणून होती. काय होती? शिक्षक. प्यायचो, खायचो, सगळं करायचो, तरी शिक्षक होतो. पण नवीन ओळख देवाचा दास म्हणून आहे. हालेलुया. नवीन ओळख कोणाचा दास म्हणून आहे? देवाचा दास म्हणून आहे. आमेन. माझ्या जगिक पित्याला कोणीच ओळखत नाही तुमच्यापैकी, पण माझ्या स्वर्गीय पित्याला सगळेजण ओळखतात. त्याच्यामुळे माझी ओळख आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही नव्याने जन्म घेता, पहिली गोष्ट एक नवीन ओळख देव तुम्हाला देतो. आमेन. आणि ती ओळख जगातील संपत्तीमुळे नसते, पैशामुळे नसते, कोणत्याच गोष्टीमुळे नसते. ती ओळख देवामुळे असते. हालेलुया. येशूची ओळख होती, हे परात्पर देवाच्या पुत्रा, तू मला त्रास का देतोस? समजतंय का? ही येशूची ओळख आहे. आमेन. पहिली ओळख आपल्याला काय मिळते? आपण कोणाची मुलं होतो? देवाची. हालेलुया. म्हणजे आपले काम त्याच्यावरून आपली पहिली ओळख ठरते. हालेलुया. तुम्ही वागताना, तुम्ही बोलताना, तुम्ही कृती करताना, जेही काही करा, लक्षात घ्या, त्याच्याने लोकांना दिसले पाहिजे की तुम्ही देवाची मुलं आहात. आमेन. हालेलुया. समजलं सर्वांना? ओके. दुसरी गोष्ट आपण पाहिली, नातं. बोला काय? नातं. वचन वाचू आपण. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 15 वाचा. रोम 8 आणि वचन 15. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर
ज्याच्या योगी आपण अब्बा बाप्पा अशी हाक मारतो, असा दत्तकपराचा आत्मा तुम्हाला. देवाचं वचन म्हणतं तुम्हाला असा आत्मा मिळालाय की तुम्ही देवाला काय हाक मारता? अब्बा आणि बाप्पा. बोला अब्बा आणि. प्रभूने शिकवलेली प्रार्थना माहिती ना सर्वांना? हे आमच्या स्वर्गातील, बोला हे आमच्या स्वर्गातील पित्या. येशूने अशी प्रार्थना नाही शिकवली हे आमच्या स्वर्गातील देवा, अशी प्रार्थना नाही शिकवली. येशूने काय शिकवली? हे आमच्या स्वर्गातील पित्या. आपल्याला आपलं नातं कळलं पाहिजे. आमेन. देवासोबत माझं काय नातं आहे हे मला कळलं पाहिजे. जेव्हा तुम्ही नव्याने जन्म घेतात आणि देवाचे पुत्र होतात तर पहिली गोष्ट समजून घ्या, आता देव तुमचा बाप झालाय, पिता झालाय. हालेलुया. तुमची ओळख गेली. आमेन. आता कोणाची ओळख आली? लेकरं जन्माला येतात त्यांना नाव कोणाचं लागतं? त्यांच्या नावापुढे कोणाचं नाव लागतं? त्यांच्या बापाचं. जेव्हा तुम्ही नव्याने जन्म घेतात ना तुमच्या पुढे कोणाचं नाव लागतं? देवाचं. हालेलुया. तुम्ही कोणाच्या नावाने ओळखले जातात? देवाच्या. एक नवीन नातं जोडतं. आमेन. आतापर्यंत जगामध्ये तुमची ओळख होती, जेव्हा देवामध्ये तुम्ही येतात ना स्वर्गात पण ओळख वाढून जाते. हालेलुया. आपली ओळख कुठे वाढते? स्वर्गामध्ये. आमेन. अनेक लोकांना फार कौतुक वाटतं, मला हा ओळखतो, मला तो ओळखतो, मला आमदार ओळखतो, मला खासदार ओळखतो. लोकांना फार कौतुक असतं या गोष्टीचं. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आमदार नका ओळखू देऊ, तुम्हाला खासदार नका ओळखू देऊ, पण तुम्हाला देवाने ओळखलं पाहिजे. हालेलुया. तुम्हाला स्वर्गाने ओळखलं पाहिजे, तुम्हाला स्वर्गातल्या देवदूतांनी ओळखलं पाहिजे. आमेन. जगात मला कोणी नाही ओळखलं तरी चालेल, पण मला कोण ओळखलं पाहिजे? स्वर्ग. बोला कोण? स्वर्गाने माझी ओळख ठेवली पाहिजे. हालेलुया. येशू ख्रिस्त घ्यायला येणार आहे ना आपल्याला. बायबल म्हणतो तो दूतांना पाठवेल. कोणाला पाठवेल? चारी दिशांना. आणि तो त्याच्या लोकांना काय करेल? गोळा करेल. आता मला एक सांगा, दूतांना तुमची ओळख पाहिजे की नाही? आपली तर ओळख भूतांना आहे ना. आपली ओळख कोणाला पाहिजे? दूतांना. बोला कोणाला? पण आपलं सगळं उलट आहे. आपल्या कामांमुळे आपली ओळख कोणाला आहे? भूतांना. म्हणून भूतच येतात आपल्या जवळ, कारण आपण कामच तसे करतो. समजतंय का मी काय सांगतो? लिंबू मिरची काहीतरी मंथरून तुमच्या दारावर टाकून गेले तर काय कराल? पास्टरला फोन, पास्टर कोणीतरी करणी घ्या ना तो लिंबू कापून खा ना. का बरं नाही खात? कारण त्यांना माहिती भूत घुसेल. याच्या घरचं पाणी प्यायचं, त्याच्या घरचं पाणी प्यायचं, याच्या हातचं खायचं, त्याच्या हातचं खायचं. का बरं एवढी भीती तुम्हाला? देवाची जेवढी भीती नाही तेवढी भूतांची भीती आहे तुम्हाला. खरंय की खोटं आहे? अरे बोला ना. आमोशाला बाहेर जायचं, पौर्णिमेला त्रास होतो. हे वाक्य कोणाचे? विश्वासणाऱ्यांचे. बोला कोणाचे? कुठून आली तुमच्यासाठी अमावस्या? तुम्हाला अमावस्या का बरं होते? तुम्हाला अरे स्तोत्रसहिता 91 वाचा. हालेलुया. समजते का? रात्रीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, यांची बाधा मला होणार नाही. कोणी मुठ मारू द्या, दोघं मुठ मारू द्या, हातापाया मारू द्या, काहीच फरक पडणार नाही. ख्रिस्ती लोक म्हणतात मुठ मारली. काय म्हणतात? यांनी काय मारली? मारलंच तुला मुठ, तू त्याच लायकीचा आहे. कारण प्रार्थना तू येतच नाही ना चर्चला, वागतच नाही देवाचा मुलगा म्हणून, तुला मुठाल मारल्या पाहिजे. समजतंय का? देवाच्या मुलांना मुठ लागत, करणीचा बाधा होत, कोणी काही करू द्या त्याला काही फरक पडत. आणि जर होत असेल तुम्हाला, अजून तुम्ही देवाचे मुलं झालेले, सैतानाची एवढी डेअरिंग आहे की तुम्हाला मुठ मारेल. आहे का सांगा? देवाच्या पोराला येशू ख्रिस्तावर कोणी मुठ मारली असती का बरं? अरे बोला ना. कोणाची डेअरिंग होती का पेत्राला मुठ मारण्याची, पौलाला मुठ मारण्याची? मग आपल्यावर का बरं लोक मुठ मारतात? कारण अजून आपण देवाचे लेकरं झालो. ज्या दिवशी व्हाल त्या दिवशी कोणी हिम्मत करणार, कोणी तुमच्यावर करणी करण्याची सुद्धा हिम्मत करणार नाही, कारण आपण कोणाची मुलं आहोत. हालेलुया. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. कोणी करणी करायला जरी गेला ना तुमच्या विरोधामध्ये, तरी तो सांगेल त्याला त्याच्या नादी लागू, उलट माझ्यावरच येईल. समजतंय का? हे असतात देवाची मुलं. आमेन. एक नवीन ओळख, एक नवीन नातं जे परमेश्वर तुमच्याशी माझ्याशी जोडतो.
आमेन. आणि ते नातं जोडल्यानंतर आहे ना सगळे ओळखायला लागतात तुम्ही कोणाची मुलं आहात, सैतानापासून सगळे. हालेलुया. जग ओळखो ना ओळखो तुम्हाला स्वर्ग ओळखायला लागेल. आमेन. जग ओळखो ना ओळखो तुम्हाला जगातल्या प्रत्येक, तुम्हाला माहिती पहिली गोष्ट तुम्हाला देव ओळखतो, दुसरी गोष्ट तुम्हाला सैतान ओळखायला लागतो. हालेलुया. हा कोणाचा झाला? देवाचा. बोला, हा कोणाचा झाला? देवाचा. आमेन. आणि जर सैतानच तुम्हाला घाबरायला लागला तर विषय संपतोय ना. मेनच विरोधक आपल्याला घाबरायला लागून गेला, विषय संपतो त्या ठिकाणी. समजतंय का तुम्हाला? म्हणून मी देवाचा मुलगा होणं गरजेचं आहे. हालेलुया. इयोबाला त्रास देण्याच्या अगोदर सैतानाने परमिशन घेतली. कोणाची? देवाची. बोला, कोणाची? जेव्हा देवाने हा म्हटलं तेव्हा इयोबाला त्याने त्रास दिला. तोपर्यंत दिला. याचा अर्थ काय होतो? जर तुम्ही देवाची मुलं आहात ना, आजार सुद्धा विचारल्याशिवाय येणार, संकट सुद्धा देवाला विचारल्याशिवाय येणार. इथं तर त्याच गपचुपेतून साऊन निघून जातो, मलेरिया होऊन जातो. त्याच सुद्धा विचारत नाही आपल्याला जाऊ का नको. सैतान तर दूरची गोष्ट आहे. कुत्र सुद्धा मागे पळतं आपल्या. आणि दानियेलाला सिंहाने सुद्धा काही केलं नाही. दानियल देवाचा काय होता? हालेलुया. सिंहाने हात लावला त्याला. थोडे बाहेर जा बरं दुसऱ्या गल्लीमध्ये. 4 कुत्र्यांनी मागे सुटले तेव्हा बोलायचं. खरंय की खोटे? अरे बोला ना. वाघ तर फार दूरची गोष्ट आहे, सिंह तर फार दूरची गोष्ट आहे. इथं कुत्रे आपल्याला सोडत का बरं? देवाची मुलं असते तर कुत्रे मागे लागले असते का? अरे बोला. दानियेलाला काही केलं का वाघा सिंहाने? मला सांगा. काहीच केलं नाही हो, काहीच केलं नाही. कारण त्याला माहिती होतं याच्या नादी लागून फायदा नाही. एवढं काय? योना माहितीये ना? योनाला देवानेच ते मासा तयार केला होता. त्या माशाने काय केलं? योनाला गिळून घेतलं. पचवलं का? त्या बिचारा माशाचं पोट दुखायला लागलं योनाला गिळून. 3 दिवस झाले हा पचत. काय करू मी? खाऊन पस्तावा. कोणाला? योनाला. गिळून तर घेतलं पण हा निघतच नाही ना बाहेर. पचून नाही राहिला, पोट दुखायला लागलं माशाचं. शेवटी गेला आणि काय केलं? त्याला ओकून टाकलं. बोला, काय केलं? सैतान पचवू शकत, काहीच करू शकत नाही जगात. तुम्हाला कोणी माहिती का? जर तुम्ही देवाची लेकर झाले. आमेन. हालेलुया. जे घडी घडी आजारी पडतात ना, प्रॉब्लेम तुमच्यात आहे. किती पण द्या या आणि प्रार्थना करून जा. जोपर्यंत पाप सोडत नाही तोपर्यंत आजार घडी घडी. आता माझ्याकडे लक्ष द्या. किती जण चहा पितात? चहा प्यायलेत ना कधीतरी? पाहिला तर आहे ना चहा? आता नीट लक्ष द्या. चहाचा कप असतो बघा. चहा प्यायल्यानंतर आपण कप असा टेबलवर ठेवतो ना, अशी गोल रिंग तयार होती. तिथं काय तयार होती? चहाची. बरोबर आहे ना? तिथं डाग पडतो चहाचा. मग काय होतं? चहाचा कप घेऊन गेले का माशा येतात. काय येतात? आणि माशा बुनबुन बुनबुन करत तिथे येऊन बसतात. कारण तिथं काय असतं? काय पडलेला असतो? चहा. बोला, काय पडलेला असतो? चहा कसा लागतो? चहामध्ये काय असते? साखर. आणि ती साखर जी असते ना गोड, ती त्या माशांना घेऊन येते तिथं. बरोबर आहे ना? मग एक माशी येते बरं का, ती थोडा चहा पिते आणि म्हणते इथं काहीतरी साखर आहे. मग ती काय करते? आपण पाहतो तिला, टेबलावर बसलेलो असतो आपण, तिला हाकलून देतो. लगे उडून जाते ना. मग ती उडती आणि अजून 4 माशांना गोळा करून आणते. समजते का? पहिले एकटी आली होती, मग नंतर 4-5 तिच्या मैत्रिणींना घेऊन येते. म्हणते तिथं पार्टी, आपण जाऊ. कळतंय का मी काय सांगतोय? मग 5-6 मासे घेऊन बसतात. मग परत आपण पाहतो, अरे या परत आल्या. मग आपण परत काय करतो? अशा हाकलतो. लगे उडून जातात ना. परत थोड्या वेळाने येऊन बसतात. आपण परत हाकलतो, परत उडून जातात, परत येऊन बसतात. काय करावं लागेल बरं यांना कायमचं हाकलायला? या माशांना जर कायमचं हाकलायचं काय करावं लागेल? हा बोला बा. हा, ओलं कापड घ्या आणि जो चहाचा डाग आहे ना तिथं, तो काय करा? साफ करा, पूर्ण पुसून टाका. मग काय होईल माहिती का तुम्हाला? माशा येतील, बसतील आणि बघतील, अरे जे आपल्याला लागत होतं ते इथं नाही. आता इथं आपलं काही काम. माशा काय होतील? आपोआप निघून जातील. बोला, आपोआप. आज देवाचे दास काय करतात माहिती का पास्टर? दर रविवारी माशा हाकलतात. काय हाकलतात? आजारी लोक येतात, येशूच्या नावात निघून जा, लगेच माशी उडून जाते. बरा होऊन जातो ना तो. डोकं दुखत होतं त्याचं, माशी उडाली. कारण देवाच्या दासाने माशी काय केली? हाकलली, लगेच बरा होऊन गेला.
पुढच्या आठवड्यात तोच परत येतो, आता कंबर दुखायला लागली. कारण माशी परत येऊन, अरे बोला ना, माशी परत येऊन मग परत पुढच्या रविवारी देवाचे दास ती पण माशी हाकलतात, येशूच्या नावात निघून जा, लगेच कंबर बरी होऊन जाते ना. तिसऱ्या रविवारी परत येतो, आता ना पाय दुखायला लागला, माशी परत येऊन, अरे बोला ना, बसली. देवाचे दासांना काय एवढंच काम आहे का माशी हाकलायचं? कळतं का मी काय सांगतो? काहींचा आजार कायमस्वरूपी बरा होत, इथून इथं, इथून इथं, इथून इथं आणि परत इथं. समजतंय का? असाच फिरत राहतो निघत. याचा काय प्रॉब्लेम आहे माहिती का तुम्हाला? माशांना हाकलायसाठी आपण काय पुसलं? चहाचा. जर तुम्हाला आजारांना हाकलायचं असेल ना, पापाचे डाग सगळे पुसून टाका. हालेलुया. आपल्यामधलं पाप निघून गेलं ना, मी तुम्हाला सांगतो आजार येणार. समजतंय का? सैतानाला जागा का मिळते माहिती का? कारण आपल्यामध्ये त्याला काय दिसतं? पाप. जिथं पाप तिथं कोणाला जागा मिळते, आणि मग तिथं तो आजार घेऊन येतो. मला काय घेऊन येतो? तुम्ही तुमच्यातले पाप शुद्ध करा. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, कोणत्याच आजाराची माशी तुमच्यावर बसणार, सगळ्या उडून जातील. आमेन. जोपर्यंत पाप करत राहाल ना, तोपर्यंत तुमचे आजार बरे होणार नाही. बिचारे पास्टर थकून जातील माशा हाकलून हाकलून, हा, त्यांचे हात दुखायला लागतील, पण तुम्ही काही सुधारणार नाही. समजते का? प्रॉब्लेम कशात आहे? म्हणून देवामध्ये प्रॉब्लेम आहे, पास्टर मध्ये प्रॉब्लेम आहे का आपल्यात प्रॉब्लेम आहे? कोणाला सुधारायला पाहिजे? पास्टरची प्रार्थनाच काम करत नाही, मग चालला याच्याकडे, चालला त्याच्याकडे, हे करून घेऊ, ते करून घेऊ, दोरा बांधून घेऊ, गंडा बांधून घेऊ. प्रॉब्लेम पास्टर मध्ये नाही बाबा, प्रॉब्लेम तुझ्यात आहे. समजतंय का? पहिले आतलं साफ कर. हालेलुया. तुझ्यातलं साफ करशील ना, तू आपोआप बरा होशील. आमेन. तुझ्यातलं पाप बाहेर काढ. समजतंय का? अनेक लोक याच्या त्याच्या मागे फिरतात. तिकडे एक पास्टर आहे, प्रार्थना करतो, लगेच आरोग्य मिळतं. अरे तो लाख आरोग्य देईल तुला, पण तुझ्यामध्ये सैतान बसलाय, त्याचं काय? त्याला हाकल पहिले. हालेलुया. पहिले तुझ्यातलं पाप दूर कर, त्याच्याशिवाय तुझे आजार बरे होणार नाही. समजते का मी काय सांगतोय? स्वतःला शुद्ध करा, स्वतःला तयार करा. आमेन. जोपर्यंत तुम्ही आतून स्वतःला शुद्ध करत नाही, आतून स्वतःला तयार करत नाही ना, तोपर्यंत देव तुमच्या जीवनात काही करू शकत नाही. आमेन. अधिकार दिलाय त्याने तुम्हाला आणि मला. एक नातं जोडलं गेले देवाशी तुमचं आणि माझं. लक्ष द्या, काय हरकत नाही. आवाज येतोय ना? पहिली गोष्ट आपण पाहिली की ज्यावेळेस तुम्ही नव्याने जन्म घेतात, देवाचे पुत्र होतात, त्यावेळेस एक नवीन ओळख मिळते. बोला, काय होती? तुम्हाला देवाच्या नावाने ओळखलं जातं. दुसरी गोष्ट, देवासोबत एक नातं जोडतं. बोला, काय जोडतं? आणि जो देवाचा पुत्र झाला, त्याच्या नादी कोणी लागत, त्याच्या विरोधात कोणी उभं राहू शकत. सगळे तुम्हाला ओळखायला लागतात. हालेलुया. जे त्रास देणार आहेत ना, ते प्रत्येक तुम्हाला ओळखायला लागतात. म्हणून सिंहाने सुद्धा दानिएलला काही केलं, कारण दानिएल ओळखला जात होता देवाचा पुत्र म्हणून. हालेलुया. हालेलुया. आता तिसरी गोष्ट, ज्या वेळेस तुम्ही नव्याने जन्म घेतात आणि देवाचे पुत्र होतात ना, त्यावेळेस तुम्हाला अधिकार मिळतो. बोला, काय मिळतो? अधिकार. आतापर्यंत तुमच्यावर अधिकार चालत होता, आता तुम्ही अधिकार चालवायला लागता. हालेलुया. आतापर्यंत सैतान तुम्हाला घाबरवत होता, आतापासून तुम्ही सैतानाला घाबरवा. आमेन. कारण देवाने तुम्हाला काय दिला? अधिकार. हालेलुया. जोपर्यंत अधिकार भेटत नाही तोपर्यंत कोणी घाबरत नाही, पण जेव्हा अधिकार मिळतो ना, तेव्हा सगळे घाबरत. हालेलुया. तुम्हाला माहितीये ना, मला तुम्ही ओळखतात की हा माणूस शिक्षक आहे ना. मी उद्या पोलिसाचा ड्रेस घालून आलो, मला घाबराल का? कळते का मी काय सांगतोय? नीट लक्ष द्या. चालू झालं का? आता नीट लक्ष द्या. तुमचे पास्टर बसले इथं, तुम्ही त्यांना अनेक वर्षापासून ओळखतात की नाही? उद्या उठून ते पोलिसाचे कपडे घालून आले, तुम्ही घाबराल त्यांना? आणि ते म्हणायला लागले मी पोलीस आहे, मला घाबरा. तुम्ही घाबराल का? का बरं? पोलिसांचे कपडे घातल्याने कोणी पोलीस होत? समजते का? उद्या उठून मी पण घालून आलो तर मी तुम्हाला घाबरू शकतो का? नाही. कारण नुसते कपडे घातल्याने कोणी पोलीस होतं का? नाही. तसंच मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत शासन सरकार अधिकार देत नाही एखाद्या व्यक्तीला, जोपर्यंत ती डिग्री देत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या पदाला
पद घेऊ शकत आणि तुम्हाला अधिकार मिळत. हालेलुया. जे पोलीस असतात ना, ते कपड्यामुळे पोलीस असतात का ते भरतीच झाले असतात म्हणून पोलीस असतात? ती भरती त्यांनी पूर्ण केलेली असती, ते पद त्यांनी प्राप्त केलेलं असतं म्हणून ते कपडे त्यांना घालायला मिळतात. समजतंय का? आणि मग लोक त्यांना काय करतात? घाबरतात. बोला काय करतात? चोर त्यांना काय करतात? घाबरतात. सगळे अपराधी त्यांना घाबरायला लागतात, कारण अधिकार भेटलाय. बोला काय भेटलाय? समजतंय का? तुम्ही किती पण म्हणा मी ख्रिस्ती ख्रिस्ती ख्रिस्ती, मी विश्वास आहे, सैतान नाही घाबरत. जोपर्यंत तुम्हाला अधिकार नाही भेटत तोपर्यंत सैतान तुम्हाला घाबरत. समजतंय का? मग तुम्ही घाबराल त्याला. पण जेव्हा अधिकार देवाचा तुम्हाला भेटून जाईल, जेव्हा देवाचे पुत्र तुम्ही व्हाल ना, त्यावेळेस सैतान तुम्हाला घाबरायला लागेल. आमेन. कारण त्याला माहितीये, अरे यांना आता काय भेटलाय? अधिकार. हालेलुया. येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितलं होतं. वचन वाचा. मत्तई शुभवर्तमान याचा 4था अध्याय. मत्तई 4 आणि वचन 18-19. नंतर गालिल समुद्रात जाऊन येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघा भावांना समुद्रात पाप टाकताना येशू ख्रिस्ताने 3 जणांना पाहिलं. शिमोन म्हणजे पेत्र, अंद्रियास आणि याकोब योहान पण त्या ठिकाणी होते, पण ते तिथं मासे पकडत होते. बायबल म्हणतं. त्याने त्यांना म्हटले माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे. येशू ख्रिस्त काय म्हटलं त्यांना? तुम्ही मासे धरतात. तुम्ही काय धरतात? पण जर तुम्ही माझ्या मागे याल ना, तर मी तुम्हाला काय धरणारे करेन? आमेन. एक अधिकार देईल. मला काय देईल? आता मासे पण नाही सापडत आहे तुम्हाला रात्रभर, पण जर तुम्ही माझ्या मागे आले ना, तुम्हाला काय सापडायला लागतील? माणसे. आमेन. हा अधिकार पेत्राला, याकोब योहानाला परमेश्वराने दिला. आमेन. तोपर्यंत त्यांना माणसं धरता येत होते का? माणसं बदलत होते का त्यांच्याद्वारे? नाही. पण जेव्हा ते येशूच्या मागे चालायला लागले ना, बायबल म्हणतं जेव्हा पवित्र आत्म्याने पेत्र भरला गेला, एकाच संदेशामध्ये 3000 लोक देवाच्या राज्यात आले. किती हजार? 3000. कारण काय? त्याला स्वर्गातून काय भेटला? अधिकार. हालेलुया. देवाचे पुत्र व्हा, तुम्हाला देव अधिकार देतो जो त्याचा आहे. आमेन. जे देव करू शकतो ना, ते करण्याचं सामर्थ्य परमेश्वर तुम्हाला आणि मला देतो. समजतंय का? म्हणून देवाची इच्छा आहे, तुम्ही मला पुत्र आणि कन्या व्हाल आणि मी तुमचा पिता असावा. आमेन. मग आपल्याला काय बनायचे? देवाची लेकरं. बोला काय बनायची? देवाची लेकरं. आणि आपण विश्वासू बनून बसलेलो आहोत, आपण देवाचे भक्त बनून बसलेलो आहोत, उपासक बनून बसलेलो आहोत. पण देवाची इच्छा आहे नुसतं तेवढे राहू नका, तुम्ही त्याचे मुलं आणि मुली होण्याचा प्रयत्न करा. आमेन. म्हणजे तुम्हाला त्याच्यासोबत अधिकार देखील भेटतील. हालेलुया. 3 गोष्टी बघितल्या आपण. एक ओळख. बोला ओळख. दुसरं नातं, आणि तिसरं आहे अधिकार जो देव आपल्याला देतो एक मुलगा झाल्यानंतर. आमेन. म्हणून देवाची इच्छा आहे नव्याने जन्म घ्या. बोला काय करा? नव्याने. जुनं जीवन, जुना स्वभाव, जुने विचार सोडून टाका. आमेन. देवाची इच्छा आहे नवा स्वभाव धारण करा, नव्याने जन्म घ्या, एक नवीन ओळख त्या ठिकाणी धारण करा. हालेलुया. मग तुमचं राहणं बदलून जाईल, तुमचं वागणं बदलून जाईल, तुमचं बोलणं बदलून जाईल, तुमचं बघणं बदलून जाईल, सगळ्या गोष्टी बदलून जातील. आमेन. आतापर्यंत टीव्हीवर पिक्चर बघायला खूप आवडायचं, तुम्हाला अजिबात आवडणार नाही. का? कारण तुम्ही आता नव्याने काय घेतलाय? जन्म. बोला काय घेतलाय? नव्याने जन्म. हालेलुया. याला म्हणतात नव्याने जन्म घ्या, की जुनं काहीच राहत, सगळं मरून जातं आणि मनुष्य नव्याने जन्म घेतो. आमेन. जुने कोणते स्वभाव, जुन्या कोणत्या सवयी, जुने कोणतेच विचार आपल्यामध्ये परमेश्वर उरू देत. हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतं नव्याने जन्म घेतल्याशिवाय कोणीच स्वर्गाचं राज्य पाहू शकत. आणि सगळ्यांना जायची इच्छा आहे कुठं? स्वर्गात. बोला कुठं? पण नव्याने जन्म घ्यायची तयारी, जुनं सोडायची तयारी, जुने विचार सोडायची तयारी नाही, जुनं राहणीमान सोडायची तयारी नाहीये. पण जोपर्यंत जुन्या गोष्टी सोडत नाही, नवीन भेटणार नाही. हालेलुया. समजतंय का? मग जुनं काय करावं लागेल? मग कोण सोडेल? देव सोडेल का? तुम्ही सोडा. बोला बोला. कोणाला सोडावं लागेल? आपल्याला. आमेन. स्वतःला कोण बदलू शकतं? आपणच. हालेलुया. काय खायचं, काय प्यायचं, कसं राहायचं, कसे कपडे घालायचे, हे सगळं ठरवणारा मी आहे. आमेन. म्हणून मला बदलायचंय, मला नव्याने जन्म घ्यायचा आहे, मला नवीन ओळख माझी पाहिजे,
मला एक नवीन नातं पाहिजे, मला एक नवीन अधिकार पाहिजे, आणि तो देव द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही नव्याने काय घ्या? जन्म घ्या. ही देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्या जीवनाबद्दल आहे. आमेन. मला पण आज बाहेर गावी जायचं प्रियांनो, आणि मला घरी थोडं लवकर जावं लागेल, म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. पण मला विश्वास आहे की या 3 दिवसात परमेश्वर आपल्याशी बोललेला आहे. आमेन. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याचे पुत्र व्हा, त्याच्या कन्या व्हा, आणि तो तुमचा पिता होईल. आमेन. पुढच्या वेळेस आपण जेव्हा भेटू ना, तेव्हा नुसते विश्वासणारे म्हणून नाही भेटायचं. तोपर्यंत आपल्याला देवाचे काय व्हायचे आहेत? मुलं. आपल्याला काय व्हायचे आहेत? मग आपल्या राहणीमानातून पण दिसतील. तुम्ही जसे राहाल ना तशावरून पण दिसाल. भले तुम्ही चांगले साधे कपडे घाला तरी सुद्धा देवाचे लेकर ओळखले जातात. आमेन. हालेलुया. सैतानाने म्हटलं, हे परात्पर देवाचा पुत्र येशू मला त्रास का देतो? येशूच्या कपड्यांवरून ओळखलं का? बोला ना. येशूच्या जगण्यावरून ओळखलं. हालेलुया. ज्या पद्धतीने येशूचं जीवन होतं त्याला कळून गेलं की हा देवाचा पुत्र आहे. आमेन. समजतंय का? पेत्र, याकोब, योहान जेवढे येशूचे शिष्य होते ना, भूत असेच काढायचे, ते रोग्यांना बरे करायचे, लंगड्यांना चालतं करायचे. का? कारण ते पण नव्याने जन्म पावलेले होते. जो पेत्र एक मासा रात्रभर पकडू शकला नव्हता, त्या पेत्राने अद्भुत चमत्कार केले बायबलमध्ये. आमेन. त्या पेत्राद्वारे परमेश्वराने अनेक आत्मे जिंकले. हालेलुया. पहिली मंडळी त्या पेत्राद्वारे त्या ठिकाणी तयार झाली. लक्षात घ्या, जर तो पेत्र परमेश्वर अशा पद्धतीने उपयोगी करू शकतो, काय तो देव तुमचा उपयोग नाही करू शकत? बोला ना, नाही करू शकत. बस लक्ष द्या. म्हणून मी पहिलं उदाहरण तुम्हाला काय दिलं होतं की एका गरीब माणसाला जर खूप पैसे मिळाले तर दिसतात का नाही दिसत? बोला, दिसतात का नाही दिसत? तसं तुम्हाला जर एवढा मोठा परमेश्वर, जो जिवंत परमेश्वर, जो एकच परमेश्वर आहे, तो जर तुम्हाला मिळाला आहे आणि मला मिळाला आहे, तर जगाला दिसला पाहिजे का नाही दिसला पाहिजे? अरे बोला, दिसलाच पाहिजे ना. कारण पैशापेक्षा, सोन्यापेक्षा, चांदीपेक्षा, धनसंपत्तीपेक्षा मोठी गोष्ट तुम्हाला आणि मला भेटलेली आहे. हालेलुया. मग आपला पण परमेश्वर दिसला पाहिजे ना आपल्यामध्ये. आमेन. जगाला दिसू द्या की देव तुम्हाला भेटलेला, आणि तुम्ही कोणाची मुलं आहात? बोला, कोणाची मुलं आहात? हालेलुया. विश्वास ठेवा, परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलंय. आमेन. त्याचे वारस होण्यासाठी. बोला, कशासाठी? वारस होण्यासाठी निवडलेलं आहे. जे त्याचं आहे ना, ते देवाला कोणाला द्यायचंय? आपल्याला. बोला, कोणाला द्यायचं? स्वर्ग त्याचं आहे, तो देव कोणाला देणार आहे? सगळे आशीर्वाद त्याचे, तो कोणाला देणार आहे? आपल्याला. हालेलुया. सगळी त्याची संपत्ती देव तुम्हाला आणि मला देऊ इच्छितो. म्हणून देवाची इच्छा आहे, तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर तुम्हाला माझे पुत्र आणि कन्या व्हावं लागेल. आमेन. जर तुम्ही माझी मुलं व्हाल तर माझं जे आहे ते मी तुम्हाला देऊन टाकेन. आमेन. समजते सर्वांना? देवाची लेकरं व्हा आणि विश्वास ठेवा, जर तुम्ही देवाची लेकरं झाली तुम्हाला काही कमी पडणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पडणार नाही. आमेन. लक्षात ठेवा, आपल्याला तो कसलीच गरज पडू देणार, सगळ्या गोष्टी भरपुरीने देईल. आमेन. काहीच आपल्या जीवनामध्ये कमतरता राहणार. आज जर आपल्या जीवनामध्ये श्राप असतील, बंधनं असतील, आजार असतील, दरिद्रता असेल, या सगळ्या गोष्टी देव बदलून टाकेल. आमेन. सगळ्या गोष्टी बदलेल. विश्वास ठेवा, फक्त तुम्ही देवाची काय व्हा? मुलं व्हा. बोला, काय व्हा? शेवटच्या अंदा ते वचन वाचा, 2 कोरिंथ 6:18. लास्ट टाइम, आणि मग बंद करू. आणि मी तुम्हाला पिता असा होईल. म्हणून देवाचं वचन म्हणतं, आणि मी तुम्हाला पिता असा होईल, तुम्ही मला पुत्र व कन्या, आणि तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. देव या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आपण डोळे झाकू आणि प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. हा प्रभूजी, तुझं वचन सांगतं की मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. माझ्या देवा, तू आमचा बाप, आमचा पिता व्हावा आणि आम्ही तुझी लेकरं व्हावी, यासाठी तू आम्हाला सहायता कर. नव्याने जन्म घेण्यासाठी, जुनं जीवन सोडून देण्यासाठी, तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला कृपा आणि अनुग्रह दे परमेश्वर. तुझ्या वचनाद्वारे या 3 दिवसात तू आमच्याशी बोललाय देवा, आणि तुझी इच्छा आहे की आम्ही तुझी लेकरं व्हावं. धन्यवाद प्रभूजी. हालेलुया. अब खुदा तू है मेरा
चोट मुझको लगे, दर्द तुझको होता है, मेरे आंसू के पहले तेरा आंसू बहता है, मेरे आंसू के पहले तेरा आंसू बहता है। हाथों को थाम कर मुझको चलाता है, अपनी बाहों में मुझको उठाता है, अपनी बाहों में मुझको उठाता है। अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, अब्बा खुदा तू है मेरा। आवाज तू लौटाता है, सांस लेने से पहले तू हाजिर होता है, सांस लेने से पहले तू हाजिर होता है। ढाल बनकर मेरी रक्षा तू करता है, अपनी निगाहों में सब तू रखता है, अपनी निगाहों में सब तू रखता है। अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, तू है मेरा, तू है मेरा। धन्यवाद। खूप आमचा बाप आपका निर्माण आप्पा पिता बनण्याचा अधिकार तू आम्हाला दिला आहे, आम्ही तुझी मुलं व्हावं, तुझी लेकरं व्हावं आणि तू आमचा पिता व्हावं, यासाठी तू आम्हाला नव्याने जन्म देण्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझा। तुझं वचन सांगतं देवाचं, जे देवापासून जन्मलेले आहे पाप करत नाही, पाप आमच्यामधून दूर कर, आम्ही तुझी मुलं म्हणून ओळखले जावं यासाठी सांग। धन्यवाद। सर्व आदर मान सन्मान प्रार्थना तुझ्या पवित्र नावाने मागितले, आमेन।